इयत्ता 7वी विषय विज्ञान प्रकरण 1 वनस्पतीमध्ये पोषण स्वाध्यायाची प्रश्नोत्तरे। प्रश्न 1 सजीवांना आहार घेण्याची गरज का असते? उत्तर सजीवांना कार्य करण्यासाठी, आवश्यक शक्ती मिळवण्यासाठी, शरीराची वृद्धी आणि विकास करण्यासाठी, शरीराची झीज भरून आणण्यासाठी तसेच शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी आहाराची गरज असते। प्रश्न 2 परोपजीवी आणि मृतोपजीवी मधील फरक स्पष्ट करा। परोपजीवी 1 ते यजमान वनस्पतीतून पोषण मिळवितात। मृतोपजीवी 1 ते मृत आणि सडलेल्या पदार्थांमधून पोषण मिळवितात। ते यजमान वनस्पतीने बनविलेल्या अन्नाचे शोषण करून पोषण मिळवितात। ते सडलेल्या पदार्थांवर पाचक रसांचा स्राव करून द्रावण बनवून त्यातून पोषक तत्व मिळवितात। ते पोषणासाठी अन्य वनस्पती किंवा प्राणींवर आधार ठेवतात। ते पोषणासाठी निर्जीव पदार्थांवर आधार ठेवतात। प्रश्न 3 पर्णात स्टार्चची उपस्थिती तुम्ही कशा प्रकारे तपासाल? पर्णात स्टार्चची हजेरी तपासण्यासाठी खालील पद्धती आहे। सूर्यप्रकाशात ठेवलेल्या वनस्पतीचे एक हिरवे पान तोडा। हे पर्ण पाणी भरलेल्या बीकरमध्ये घेऊन 5 ते 6 मिनिट उकळवा। नंतर पर्णाला अल्कोहोलने बरोबर धुवून काढा आणि त्याचा हिरवा रंग दूर करा। या पर्णावर आयोडीनच्या द्रावणाचे 2 थेंब टाकून त्याचा रंग तपासा। पर्णाचा रंग गडद निळा झाला जे पर्णात स्टार्चची हजेरी सुचवते। प्रश्न 4 हिरव्या वनस्पतीत आहार बनवण्याची क्रिया थोडक्यात वर्णवा। हिरवी वनस्पती हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या हजेरीत कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या मदतीने कार्बोदित स्वरूपात आहाराचे संश्लेषण करते आणि ऑक्सिजन वायू मुक्त करते। या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण असे म्हणतात। या प्रक्रियेचे समीकरण खालीलप्रमाणे आहे। हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांचे हरितद्रव्य तसेच सूर्यप्रकाशाच्या हजेरीत प्रक्रिया होऊन कार्बोदित पदार्थ आणि ऑक्सिजन उत्पन्न होतात। प्रश्न 5 रेखाचित्राद्वारे दर्शवा की वनस्पती हे आहाराचे अद्वितीय स्रोत आहे। सूर्यप्रकाश, सूर्य ऊर्जा, हिरवी वनस्पती म्हणजे स्वावलंबी सजीव, रासायनिक ऊर्जा म्हणजे आहार। या आहाराचा उपयोग परावलंबी सजीव जसे की तृणाहारी, तृणाहारीमधून मांसाहारी, मांसाहारींचे विघटन करतात ते विघटक। अशा प्रकारे संपूर्ण आहार शृंखलेत फक्त हिरवी वनस्पतीच स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकते। म्हणूनच वनस्पती हे आहाराचे अद्वितीय स्रोत आहे। प्रश्न 6 रिकाम्या जागा भरा। हिरव्या वनस्पतींना रिकामी जागा म्हणतात कारण त्या स्वतःचा आहार स्वतःच तयार करतात। स्वावलंबी वनस्पतीद्वारा तयार करण्यात आलेला आहार रिकाम्या जागा स्वरूपात संग्रहित होतो। स्टार्च प्रकाश संश्लेषणामध्ये रिकामी जागा नावाच्या रंजक द्रव्याद्वारे सूर्य ऊर्जा शोषली जाते। हरितद्रव्य प्रकाश संश्लेषण दरम्यान वनस्पती रिकामी जागा वायू घेते आणि रिकामी जागा वायू मुक्त करते। कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन। खालील वनस्पतींची नावे लिहा। पिवळी बारीक दोरीसारखी शाखायुक्त प्रकांड असलेली परोपजीवी वनस्पती अमरवेल। आंशिक स्वयंपोषी वनस्पती कळश पर्ण, पर्णात छिद्राद्वारे होणारा वात विनिमय पर्णरंध्र। प्रश्न 8 खरा विकल्प पसंत करा। अमरवेल हे रिकामी जागा चे उदाहरण आहे। ए स्वयंपोषी, बी परपोषी, सी मृतोपजीवी, डी यजमान। विकल्प आहे बी परपोषी।
ही वनस्पती कीटकांना फसवतात आणि भक्षण करतात. ए. अमरवेल, बी. जास्वंद, सी. कळशपर्ण, डी. गुलाब. खरा विकल्प आहे सी. कळशपर्ण. प्रश्न 9. कॉलम 1 आणि कॉलम 2च्या जोड्या लावा. कॉलम 1 हरितद्रव्य, नायट्रोजन, अमरवेल, प्राणी, कीटक. कॉलम 2 रायझोबियम, परपोषी, कळशपर्ण, पर्ण, परोपजीवी. उत्तर वनस्पतीत हरितद्रव्य असणारे अवयव पर्ण. नायट्रोजनचे स्थापन करणारा बॅक्टेरिया रायझोबियम. अमरवेल परोपजीवी वनस्पती. प्राणी परपोषी आहेत. कीटकांचे भक्षण करणारी वनस्पती कळशपर्ण आहे. प्रश्न 10. बरोबर असलेल्या विधानांसमोर टिक आणि चूक असलेल्या विधानांसमोर F वर टिक करा. प्रकाश संश्लेषण दरम्यान कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. हे विधान चुकीचे आहे. ज्या वनस्पती स्वतःचा आहार स्वतःच तयार करतात त्यांना मृतोपजीवी असे म्हणतात. हे विधान चुकीचे आहे. प्रोटीन हे प्रकाश संश्लेषणाद्वारे उत्पन्न होत नाही. हे विधान बरोबर आहे. प्रकाश संश्लेषण दरम्यान सूर्य ऊर्जा ही रासायनिक ऊर्जेत रूपांतरित होते. हे विधान बरोबर आहे. प्रश्न 11. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतीचा कोणता भाग वातावरणातून कार्बन डायऑक्साईड वायू घेतो? ए. मूळरोम, बी. पर्णरंध्र, सी. पर्णशिरा, डी. वज्रपत्र. हे उत्तर आहे पर्णरंध्र. प्रश्न 12. खाली दिलेल्या पर्यायापैकी दिलेल्या विधानासाठी योग्य पर्याय निवडा. वनस्पती वातावरणातून कार्बन डायऑक्साईड वायू मुख्यत्वे रिकामी जागाद्वारा घेते. ए. मूळ, बी. प्रकांड, सी. फूल, डी. पाने. हे उत्तर आहे डी. पाने. आभार. अशाच अभ्यासिक व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.